स्थळातली 10वी स्तुती आपण घेणार आहोत. राजोर लक्ष्मींदर भटा श्रवणानुसरण. राजोर या गावचे लक्ष्मींदर भट जे होते त्यांना श्रवणानुसरण म्हणजे त्यांनी काहीतरी निरूपण ऐकलं आणि निरूपण ऐकल्याने त्यांनी अनुसरण घेतलं. म्हणजे ते सांगणं किती प्रभावी असेल आणि ऐकणं सुद्धा किती उत्तम प्रकारचं असेल की ज्यामुळे त्यांना अनुसरण घेण्याचा योग त्यांचा त्या ठिकाणी आलेला आहे. एकदी राजोर लक्ष्मींदर भटासी भटोबासांचे दर्शन झाले. राजोरकर जे लक्ष्मींदर भट होते त्यांना भटोबासांचं दर्शन झालं, भटोबासांची त्यांची भेट झाली. आणि मग कवणीपरी हे नेणे कुठे काय वगैरे याच्याबद्दल काही आलेलं नाहीये. तयासी श्रवण झाले, भटोबासांपासून काही त्यांनी निरूपण ऐकलं आणि मग भिक्षा केली. भिक्षा केली म्हणजे अनुसरण घेतल्यानंतर आजच्याही काळामध्ये अनुसरण घेतलं, दीक्षा घेतली की जोडी दिल्या जाते आणि भिक्षा मागितल्या जाते. पहिल्या दिवशीही त्यांनी भिक्षा केली म्हणजे अनुसरण त्यांनी त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि मग तया राजोरकर लक्ष्मींदरबा आईचे म्हणती आणि त्या दिवसापासनं त्यांना सगळेजण काय म्हणायचे, लक्ष्मींदरबा म्हणजे कोण कुठले, राजोरचे. म्हणून राजोरकर लक्ष्मींदरबा आईचे म्हणती म्हणजे अशा प्रकारे त्यांना विचारलं जायचं. मग तेही भटोबाचा विद्यमान पुढा आचार विचार लक्षणे केली. आणि त्यांनी पण भटोबाचा विद्यमान आणि पुढा, विद्यमान म्हणजे भटोबास असताना आणि पुढा म्हणजे भटोबासानंतर सुद्धा त्यांनी काय केलं, आचार विचार लक्षणे म्हणजे ह्या तिन्ही स्थळांचे जे त्यांनी काही पक्ष जे त्या संदर्भातले जे काही अर्थ आहेत या प्रकरणीची लक्षणे केली. म्हणजे त्या प्रकरणावर त्यांनी अर्थ लिहिले. त्यांनी जे काही चिंतन केलेलं होतं, चर्चेअंती त्यांना जे काही उमटलेलं होतं ते पक्षाच्या माध्यमातून त्यांनी ते शब्दरूप केलं, शब्दबद्ध केलं. भटोबासा पुसो ते काही स्वतःच्या मनाने नव्हे तर त्यासाठी भटोबासांचं सल्ला त्यांनी घेतला. जे काही चिंतन केले ते दाखवलं. ज्या ठिकाणी भटोबासांनी सांगितलं असेल हे चूक आहे ते खोडलं असेल, जे बरोबर आहे ते ठेवलं असेल, अशा प्रकारे त्यांनी ते लिखाण केलेलं आहे. त्यानंतर पुढची स्मृती येते 11 क्रमांकाची. माहीम भटा भेटी. भटोबास गंगातीरा निघता समय ईश्वर नायके व्यवहारू लाविला. रुद्धपुरातनं भटोबास सर्व गुरुकुळाला घेऊन गंगातीर नमस्कार करण्यासाठी निघाले. त्यावेळेस त्या रुद्धपूरमधले जे ईश्वर नायक आहेत त्यांनी काय केलं, व्यवहार लाविला. म्हणजे त्यांनी थोडासा कायद्याची बाजू त्यांनी थोडीशी आडवी आणलेली आहे. त्यांनी काय केलेलं आहे की श्रीप्रभूच्या संपत्तीवर थोडासा आपल्या मुलीचा सुद्धा हक्क आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये दाखवला. तयाची या कन्या आपला विवाह करू नाही दिधला. म्हणजे श्रीप्रभू जेव्हा विवाह करणार होते त्यांच्याशी आणि तो झाला नाही, परंतु त्या मुलीने, ईश्वर नायकाच्या त्या मुलीने शेवटपर्यंत काही लग्न केलं नाही. बघा किती मोठं समर्पण आहे. विवाह करू नाही दिलेला ईश्वर नायके निरुत्तर केले आणि तेने कारणे माहीमभट्ट मागा राहिले. आणि ते आता काय म्हणायला लागले की बघा माझ्या मुलीचं लग्न झालं असतं, कुठेतरी सासरी नांदली असते वगैरे. आता असं झालं की हिने श्रीप्रभूलाच सर्वस्व मानलेलं आहे आणि आता हिला पुढे मागे इथे उपजीविका चालावी म्हणून श्रीप्रभूंच्या संपत्तीतनं काही संपत्ती तिला भेटली पाहिजे, काहीतरी वाटा तिला मिळाला पाहिजे असं म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, आपली बाजू त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि मग त्यासाठी माहीमभट्टांना मागं राहायला लागलं. कारण माहीमभट्ट हे याच्यामध्ये कुशळ होते. काय बोलायचं काय करायचं हे सगळं माहीमभट्टांना माहिती होतं. आणि मग देऊळवाडा बेबहार सांगितला. म्हणजे देऊळवाड्याला व्यवहार सांगितला. देऊळवाड्याला जे कोणी महाजन आहेत, पंचायत समिती आहे वगैरे, त्यांच्या समोर हे सगळं काही जो काही वाद आहे तो त्या ठिकाणी नेला गेलेला आहे. आणि माहीमभट्टांनी असे काही मुद्दे मांडले की तेने ईश्वर नायक निरुत्तर केले. ईश्वर नायक जे आहेत ते निरुत्तर झालेले आहेत. त्या ठिकाणी त्यांची बाजू जी आहे ती पडली. माहीमभट्टाची अर्थातच जी काही आपल्या गुरुकुळाची बाजू असेल ती जिंकलेली आहे त्यामध्ये. आणि गोसाव्यांची प्रवृत्ती काही कवणा जाणतली असे, परंतु एका मताने असं आहे
की श्रीप्रभूंनी विवाहासाठी तिलाच का निवडलं आणि विवाह का नाही केला, आणि ती सुद्धा शेवटपर्यंत अविवाहितच का राहिली. म्हणजे ह्या सगळा काही योगायोग नाही आहे, हा सगळं ठरवून या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे बरोबर तिचीच निवड होणं हे सुद्धा परमेश्वराची काहीतरी प्रवृत्ती आहे. आणि म्हणून इथे चरित्रकार म्हणतात, गोसाव्यांची प्रवृत्ती काही कवणा जाणीतली असते, श्रीप्रभूंची प्रवृत्ती तर कुणीच जाणत नाही. एकी वासना वाटा बिधला, एका मताने कुठेतरी आपण सुद्धा व्यवस्थित व्यावहारिकतेने विचार केला आणि तिला तो वाटा दिला गेला. मग माहीम भट्ट मागवणी गंगा तीरा आले. भटोबास तर पुढे आलेले आहेत, हे मागून नंतर आलेले आहेत. आऊसे तेथची राहिली, पण आऊसा म्हणतात की श्री चक्रधरा वांचून ते गंगातीर कसे आहे, तांबा जळता ऐसे जळत असे. म्हणजे तिथे तर मी गंगातीरला मी पाय ठेवू शकतच नाही. गंगातीरला जाणं म्हणजे सगळं ते आठवणं आहे, मी तिथे राहू शकत नाही गंगातीरला. आणि म्हणून रिद्धपूरमध्येच आऊसा राहिलेले आहेत. मग माहीम भट्टा भटोबासा गंगातीरी भेटी झाली, आणि गंगातीरला भटोबास आणि माहीम भट्ट यांची भेटी त्या ठिकाणी झालेली आहे. 12 क्रमांकाची स्मृती आहे, केशवबासा भेटी अनुसरण. केशवबास ते कवणीय गावीचे हे नेणीजे. एका मताने पापदंड रामपुरीचे हे नावाचं गाव आहे, त्या गावाचे एक केशवबास एका मताने. ते विद्वांस व्याख्याते, चांगले विद्वान होते आणि व्याख्याते म्हणजे निरूपणकार होते. एक दी ते भटोबासापासी आले, एक दिवशी ते भटोबासांजवळ आले. काही निरूपण त्यांनी ऐकलं असेल आणि मग भिक्षा केली आणि त्यांनी सुद्धा अनुसरण घेतलेलं आहे. भटोबासा थोर पडी येती, आणि ते इतक्या चांगल्या वृत्तीचे, इतक्या चांगल्या गुणवत्तेचे होते, चांगली आवडी त्यांची होती की त्यांच्या उठण्या बसण्याच्या बोलण्याच्या त्या सर्वांमुळे भटोबासांना ते थोर पडी येती, म्हणजे भटोबासांना ते खूप आवडायचे. भटोबासाचा सन्निधानी राहिले आणि भटोबासांच्या सन्निधानी ते राहिलेले आहेत. अर्थातच ते भटोबासांना का आवडत असतील, कारण की भटोबासही म्हणतात, केशवबास हेच ते, की त्यांच्या सोबत बोलल्यामुळे काय होतं की माझं शास्त्र उजळतं. म्हणजे भटोबासादी यांच्या समोर हे अन्य वार्ता नव्हे तर धर्मवार्ताच नेहमी करत असतील, आणि म्हणून भटोबासांना ते अधिक आवडत होते. त्यांच्या संदर्भातच सांगतात 13व्या क्रमांकाच्या स्मृतीमध्ये, तथा संबंधीय संबंधू प्रदानी माझा केशव सुख योगींद्र म्हणणे. म्हणजे संबंधी लोकांशी संबंध दिला त्या प्रसंगी त्यांनी काय केलेलं आहे की त्या ठिकाणी जे काही कार्य त्यांनी केलेलं आहे त्याविषयी ऐकून भटोबासांनी त्यांची प्रशंसा केली. मग एक दी केशवबासांची संबंधीय ऐकून न्यावे आली. त्यांनी ऐकलं कुठे आहेत केशवबास, कुठे निघून गेले बरं, आणि त्यांना माहिती पडले की हे भटोबासांच्या कडे आहेत. ते त्या ठिकाणी आले. भाऊ गोपाळदेव आणि सासुरे ऐसे प्रतिकूलत्वे नेव आले. त्यांचा भाऊ गोपाळदेव आणि सासरकडचे मंडळी सगळे प्रतिकूलत्वे म्हणजे त्यांच्यावर रागवून भांडून त्यांना नेण्यासाठी आले. केशवबासा ते नेले आणि केशवबांना जबरदस्ती त्यांनी नेलं. भिक्षा सांडवू आदरली, आणि त्यांनी जे अनुसरण घेतलेलं होतं त्यांनी सांगितले अनुसरण सोडून द्या, हे तुमचं काय वय आहे की अनुसरायचं, वय आपल्याला आहे अनुसरायचं. आणि या ठिकाणी केशवबास तरुणपणीच अनुसरलेले होते. ते म्हणाले की हे दीक्षा सोडून द्या आता तुम्ही, हे काय घेऊन बसलेले आहेत. तेव्हा ते काही केल्या ही न संडितीची, परंतु त्यांनी काही दीक्षा सोडली नाही. ते काही नुसतं असं वरवडे ह्यांनी घेतली म्हणून मी घेतो असं नाही आहे. ही दीक्षा वेचलेपणे घेतलेली आहे, वेचलेले त्या अनुसरणामध्ये ते. मग तेही असिके विद्वांस बोलिले, चर्चा करविली, तेही ते निरुत्तर केले. मग त्यांनी अनेक विद्वान मोठे मोठे बोलवले आणि त्यांच्याशी चर्चा करायला लावली. आणि त्यांनी सांगितलं की ह्याला सांगा पटवून, या कमी वयामध्ये दीक्षा घ्यायची नसते, दीक्षा म्हातारं झाल्यानंतर घ्यायची असते, यांना पटवून सांगा. आणि मग ते विद्वांस त्यांच्याशी यायचे, बोलायचे आणि त्यांना सांगायचे, जर का तुम्ही या तरुण वयामध्ये दीक्षा घेतली, संसार केला नाही, एवढा परिवार सगळा दुखवला, तुम्हाला किती मोठे दोष लागतील, हे होईल ते होईल. परंतु आमचे केशवबास जे होते त्यांच्याकडे काय होतं, ब्रह्मविद्या होती त्यांच्याकडे. ती ब्रह्मविद्या ती अशा प्रकारे त्या ठिकाणी ते मांडायचे आणि त्यानंतर ते आलेले मोठमोठे विद्वान निरुत्तर व्हायचे. ही ब्रह्मविद्या ज्ञानाची
ताकद आहे. आज आम्हाला आमचा पंथ समोरच्या व्यक्तीला पटवून सांगता येत नाही. त्यांनी जर का विचारलं तुमचा मानव पंथ म्हणजे काय, आपण म्हणतो आमचा मानव पंथ खूप मोठा आहे. कोणाला मानता? कृष्णाला मानतो. काय तुमचं तत्व काय आहे? आमचं तत्व मोठं आहे, आमच्या बाबांना माहिती आहे. तुम्ही आमच्या गुरुबांकडे या, ते तुम्हाला समजून सांगतील. आम्हाला आमचं तत्व सांगता येत नाही, आम्हाला आमच्या पंथाची उद्दिष्ट सांगता येत नाही. आमचा पंथ आम्हाला समोरच्याला पटवून सांगता येत नाही. तुम्ही एकदा करा सवय की तुमचा पंथ तुम्ही दुसऱ्याला पटवून सांगायचा आहे आणि त्याला कमीत कमी तो उपदेश नाही घेणार भाग सोडून द्या. कारण कमीत कमी तुमच्या पंथाची तर ओळख तर त्याला सांगता आली पाहिजे तुम्हाला. या ठिकाणी केशवदास हे पूर्णत्वाने अशा प्रकारे बोलायचे की मोठमोठे विद्वान जे होते तेही निरुत्तर केले, उत्तररहित केलं, ते गपचूप निघून गेले बाकीचे लोक. मग विद्वांसही हात झाडिले, सगळ्यांनी हात झळकले की बाबा ह्यांच्यासमोर तर आम्ही काहीच बोलू शकत नाही, ह्यांच्याकडे सिद्धांत तत्व एकदम वेगळे आहेत. तेही म्हटले हे आम्हा जिनवतीना, म्हणजे हे आमच्याकडनं जिंकल्या जाणार नाही. एवढा मोठं प्रमाणपत्र त्यांनी देऊन गेले. आम्ही यांना जिंकू शकत नाही, यांच्याकडचे सिद्धांत खूप मजबूत आहेत. आणि म्हणून आता याची ब्राह्मणी या ते जिनैल, आता तुम्ही घर परिवारवाले मिळून म्हणा किंवा यांची पत्नी यांनी जर का जिंकलं तरच ते जिंकू शकतात, एरवी नाही. आणि मग आता ये दोघे एका घरांत कोंडावी, मग कोंडिली, त्यांना एका रूम मध्ये कोंडलं. ते तर ती बाजेवरी निसती तरी ते खाली निजती, त्या ठिकाणीही ते बळी पडले नाहीत. ते काय करायचे, हे पलंगावर झोपले तर केशवदास खाली झोपायचे, ते जर का खाली झोपले तर केशवदास पलंगावर जाऊन झोपायचे. तरी आपण बाजेवरी निसती यापरी रात्री जाये, दिवसा गंगेकडे जाती. दिवस उजाडला की आपले प्रातविधी आटोपले की गंगेकडे जायचं, एकांकामध्ये जायचं, विजनासाठी जायचं. ते तर दृष्टीची राखणे घाले ती, त्यांचे नातलग लांब लांब उभे राहून त्यांच्यावर नजर ठेवायची, कुठे पळून तर नाही जाते. केशवदास गंगे विजन करीती, केशवदास गंगेला काय करायचे, विजन करायचे. त्या ठिकाणी जाऊन जे काही भटोबासांपासून ऐकलेलं आहे त्याच्यावर चिंतन, आमच्या स्वामींच्या नामाचं स्मरण करायचे. ते तर त्यांनी काय केले, रत्नमाळा स्तोत्रे करीती. रत्नमाळा नावाचं खूप महत्त्वाचं जे स्तोत्र आहे त्या स्तोत्राची निर्मिती त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ती केलेली आहे. मग गावांत आणि ती या परी 7-5 दिवस झाले, म्हणजे 7-5 दिवस याच्यामध्येच गेले, एक आठवडा गेला. त्यांच्या केशवदासांच्या वागण्यामध्ये काहीही बदल नाही. पहिल्या दिवशी जो वागणं आहे ते शेवटच्या दिवशी आहे. आणि मग हे सगळं वर्तन बघून मग ब्राह्मणी म्हणितले, म्हणजे हे प्रमाणपत्र खूप मोठं आहे बरं का. त्यांची पत्नी त्यांना बाकीच्यांना म्हणते, आता याची जाऊ द्या, आता हे योगी झाले, हे जाऊ द्या यांना, हे खरोखर संन्यासी झालेले आहेत. हे कुणाला बघून कुणी सांगून वगैरे अभ्यास केला आणि म्हणून ते योगी झालेले नाही, ते खरोखर योगी झालेले आहेत, म्हणजे अंतरून. मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला कायिक संन्यासी व्हायचं नाहीये, तुम्हाला वाचिक संन्यासी व्हायचं नाहीये, तुम्हाला कसं व्हायचं, मानसिक संन्यासी व्हायचं. मानसिक संन्यासी जेव्हा तुम्ही होता ना तर तुमचं वर्तनच बदलून जातं पूर्णपणे. एखादे माणूस बघा, तुम्हाला अन्य लोकांमध्ये पण असे काही लोक भेटतात की त्यांचं बोलणं एवढं मृदू असतं, त्यांचं बोलण्यातली भाषा शैली सगळं इतकं वेगळं असतं काहीतरी की आपल्याला असं वाटतं की काय माणूस, साधू माणूस भेटल्यासारखं वाटतं आपल्याला. अन्य लोकांमध्ये असे काही संत वाटणारी लोक आपल्याला भेटतात. म्हणजे ही काय आहे, ही आंतरिक आहे ही गोष्ट. आणि म्हणून या ठिकाणी त्यांची ब्राह्मणी त्यांना म्हणते, याची जाऊ द्या, आता हे योगी झाले, याचे माझं पाप लागत असते. यांच्या विधीमध्ये अडथळा निर्माण करणं म्हणजे माझ्यासाठी हे पापजनक आहे. बघा, एका अन्य बाईला ही गोष्ट कळते आहे, आपल्याला नाही कळत. एखादी व्यक्ती स्मरण करते तेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याला हे कळत नाही की त्याचा विधी थांबला, अडथळा आला तर ह्याच्यामुळे आपल्याला दोष लागतो, हे आपल्याला कळत नाही. यांच्या केशवदासांच्या पत्नीला ज्ञान नसताना सुद्धा ते कळलेलं आहे. ह्याच्यासाठी ज्ञानच लागतं असं काय नाही, हे सामान्य गोष्ट आहे, ती कळली पाहिजे. जसं आता आपण इथे स्मरण प्रवचन चालू आहे इथे, किंवा इथे स्मरण चालू आहे, सगळेजण डोळे मिटून स्मरण करताना तुम्ही जेव्हा येता, मधूनच उशिरा येता,
तेव्हा तुम्ही तिथे मोठ्याने दंडवत नाही करायचं. मोठ्याने दंडवत केलं तर काय होईल, प्रवचनातल्या सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडे जाईल किंवा स्मरणातले जे लोक आहेत त्यांचं लक्ष तुमच्याकडे जाईल. तिथे दंडवत फक्त मुक्यानेच करायचं, हात फक्त फिरवायचे आहेत, मोठ्याने दंडवत बोलायचा नाही. तुम्ही जाल एखाद्या आश्रमात, पोथी चालू आहे, पोथीच्या आधी सगळे स्मरणाला बसले आणि तुम्ही मोठ्याने दंडवत कराल, तसं नाही करायचं. तुम्हाला कशाने काय घडू शकतं, तुम्हाला त्या दिवशी मी उदाहरण सांगितलं आमच्या स्मृतीस्थळामधलं की तो पक्षी बसलेला आहे त्यांच्या डोक्यावर आणि ते अजिबात हल्ले नाहीत. का? आपण हल्लो, तो उडाला आणि त्यांनी इकडे जाऊन का मांस भक्षण वगैरे काही केलं त्याचं निमित्त आपण ठरवू. म्हणजे एवढा मोठा दोष तर आपण बघतोच, पण ह्याचे किरकोळ दोष सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. आणि म्हणून विधी करता अविधी जो घडतो तो असाच घडत असतो की तुम्ही तर दंडवतच करताय, वाईट गोष्ट करत नाही, पण तुमच्या दंडवतामुळे अनेकांच्या स्मरणामध्ये काय होणार, खंड पडू शकतो, लक्ष विचलित होऊ शकतं. आणि म्हणून तसं हे आपल्याला एवढं बघायचं आहे. हे केशवदासांच्या त्या पत्नीला कळतं. मग अवघा केशवदासा अनुज्ञा दिलेली आणि मग केशवदासांना कुणीही जिंकू शकलं नाही. कारण की त्यांना कोणी जिंकलेलं होतं, चक्रधर स्वामींनी त्यांना जिंकलेलं होतं. प्रपंचामध्ये आपण काहीतरी हे करतो ना, बोली लावल्या जाते आणि बोली लावल्यानंतर ज्याची जास्त बोली असते ती वस्तू त्याची असते. या जीवासाठी केशवदासांसाठी सगळ्यात जास्त बोली श्री चक्रधर स्वामींनी लावलेली होती. त्यामुळे ह्या जीवाला आता कोणीही जिंकू शकत नाही, त्याला जिंकलेलं आहे त्याच्या मालकाने. निळभट्टांना जिंकलं होतं स्वामींनी आणि म्हणून ते सुद्धा पत्नीने सांगून विचारून सुद्धा ते त्यांना जिंकू शकले नाही. माईन भट्टांना जिंकलेलं होतं स्वामींनी आणि म्हणून त्यांची एवढी मोठी संपत्ती असताना सुद्धा ते परत त्या संपत्तीच्या अधीन नाही झाले, म्हणजे तिकडेच राहिले नाही, ते अनुसरलेच. आमच्या खेई गोई होत्या, त्या खेई गोईंना त्यांची एवढी मोठी संपत्ती काही त्यांना आकर्षू शकली नाही, कारण की त्यांना जिंकलेलं होतं स्वामींनी. अशी अनेक उदाहरणं आपल्याला ललित चरित्रामध्ये दिसतात. ज्यांना स्वामींनी जिंकलेलं आहे त्यांना कुणीही दुसरं जिंकू शकलं नाही. आणि पत्नी, हे नातलग सगळे हरले, हे सगळे खुंट दावे जे आहेत हे सगळे यांच्या पुढे नतमस्तक झाले. त्यांना अनुज्ञा दिली, त्यांना सांगितलं तुम्ही जा, आणि ते निघाले. भटोबासांजवळ लगेच आलेले आहेत, भेटी झाली, मागील सगळं त्यांनी वृत्तांत सांगितला, काय घडलं कसं घडलं ते ऐकून. आणि ते ऐकून परिसवनी म्हणजे ते सगळं लक्षात घेऊन भटोबास म्हणतात, माझा केशव शुक योगींद्र किंगा, म्हणजे तुम्ही कोण आहात, वैराग्य ज्यांच्याकडे होतं असे तुम्ही त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहात. म्हणून ही थोरची प्रशंसिले, आणि खूप मोठी प्रशंसा भटोबासांनी केली. आणि भटोबासांच्या लक्षात आलं हे ज्या कारणामुळे आपल्याला आवडतात, की ज्या कारण जे गुण ह्यांच्याकडे आपण बघतो ते नुसते गुण, नुसते वरवडे नाही आहेत, तर ते भीतरी सुद्धा त्यांच्या ते कार्यरूप आहेत. आणि म्हणून का पूर्ण प्रपंचाला काय केलेले त्यांनी, त्यांच्याशी त्यांच्यात राहून, म्हणजे ही सोपी गोष्ट नाही आहे बरं का, प्रपंचात राहून प्रपंचाच्या अधीन राहायचं नाही. कुठल्याही प्रकारे प्रपंचाचं कुठलीही जबाबदारी मध्ये आपण गुंतायचं नाही. हे खरं म्हणजे अनुसरण आहे. आणि ते अनुसरण इथे या ठिकाणी केशवदासांच्या माध्यमातून या स्मृतीतनं आपल्याला या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. दंडवत